मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। 16 जाती 18 जाती त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या महाराष्ट्राच्या ओबीसींच्या यादीत टाकल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। परंतु या ठिकाणी वस्तुस्थिती मराठा समाजासमोर महाराष्ट्रातील जनतेसमोर यावी म्हणून या ठिकाणी आज मी सांगू इच्छितो, कुठल्याही अशा प्रकारच्या नवीन जाती ओबीसीमध्ये टाकलेल्या नाहीत। ज्या ऑलरेडी महाराष्ट्र सरकारच्या ओबीसीमध्ये ज्या जातींचा समावेश 2008 पूर्वीच झालेला आहे, परंतु केंद्र सरकारच्या ओबीसींच्या यादीमध्ये या जातींचा समावेश नव्हता आणि मग अशा प्रकारे जातींनी मागणी केल्यानंतर केंद्राचा जो आयोग आहे तो राज्य सरकारला या संदर्भात त्या ठिकाणी विचारणा करतो, शिफारस मागतो आणि म्हणून या सर्व ज्या ऑलरेडी ओबीसीमध्ये असणाऱ्या जाती केंद्र सरकारच्या ओबीसीमध्ये समावेश व्हावा याकरता राज्य सरकारनं शिफारस करण्याची आवश्यकता असते। ती शिफारस आज या ठिकाणी राज्य सरकारनं करून केंद्राच्या ओबीसींच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी पाठवलेली आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या ओबीसींमध्ये एका मिनिटात एवढ्या जाती टाकल्या आम्हाला टाकलं नाही अशा प्रकारचं एक खोटं चित्र दुर्दैवानं उभं करण्याचा काही राजकीय लोकांचा प्रयत्न आहे, त्याला उत्तर जावं म्हणून या ठिकाणी ही वस्तुस्थिती आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणतोय। 2008 मध्ये ओबीसी प्रवर्गात ज्या जाती समाविष्ट केल्या त्या 25/6/2008 आणि 30/9/2008 रोजी कापेवार, मुन्नूर कापेवार, मुन्नूर कायू, तेलंगा, तेलंगी, पेंटरेड्डी, बुकेकरी या जातींचा त्या तारखेला समावेश झाला। डांगरी 9/3/2009ला, लोध, बोधी आणि लोधा 1/6/2008ला, गुजर, लेवे गुजर, रेखे गुजर, सूर्यवंशी गुजर 1/3/2006ला आणि बडगुजर 25/6/2008ला समावेश झालेला आहे। त्याच्यामुळे आता आमचं फक्त नाव टाकायचं आहे जातीत आणि दुसऱ्या जाती टाकल्यात अशा प्रकारचं खोटं चित्र उभं त्या ठिकाणी होऊ नये। परंतु या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची चाल असल्याचा आरोप करणाऱ्यांना मला सांगायचं आहे की मला वाटतं महाविकास आघाडीची चाल यशस्वी होऊन राहिलेली आहे। कारण महाविकास आघाडीचीच भाषा आज जी जरांगेंच्या तोंडून येते ती कोणाची भाषा आहे हे महाराष्ट्रातील जनतेला नीट समजून कळून चुकलेलं आहे। त्याच्यामुळं ते कोणाची भाषा बोलतायत हे या ठिकाणी सर्वांना आता उमगलेलं आहे। ठीक आहे ना, हाच मुद्दा काय विचारायचं विचार। निवडणुका देखील जाहीर झाल्या आहेत आणि अशात मनोज जरांगे हे वारंवार बोलताना देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना पाहायला मिळतं, त्याच्याकडे कशा प्रकारे आपण बघाल त्यांचं पहिल्या दिवसापासून एकच त्या ठिकाणचं टार्गेट आहे, त्यामागचा बोलवता धनी कोण आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आलेलं आहे आणि आता मेरिटवर कुठल्याच प्रकारे त्या ठिकाणी चर्चा करायला कोण तयार नाही। सत्तेचा दुरुपयोग नव्हे तर सदुपयोग देवेंद्रजींनी केला, आरक्षणही त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्याच्यामुळे मराठा समाजाच्या रोजगाराची सुद्धा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातनं देवेंद्रजींनी काळजी घेतली आणि त्यांनी कुणाच्याही मराठ्यांच्या पोटावर पाय दिला नाही तर रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे।
परंतु आता जरांगेंचं नेमकं काय इप्सित होतं हे आता त्यांच्या भाषेवरनं समजून येतोय. ती भाषा कोणाची आहे हे महाराष्ट्रातील जनतेला आता नीट समजतंय. मी कालही बोलत होतो, आजही बोलत होतो, जरांगे यांना एवढं वाटत असेल तर त्यांनी निवडणुकीत उमेदवार उभे करावे, त्यांनी निवडणूक त्या ठिकाणी लढवावी, सत्ता आणावी. नसेल तर सत्तेत त्या ठिकाणी सरकार विधिमंडळात येऊन मांडण्या, आपल्या समाजाच्या मागण्या प्रखरपणे मांडणारी लोक आणावीत. परंतु एवढं आंदोलन उभं राहिल्यावर आपल्याला कोणासाठी तरी काम करायला लागतंय, आपल्याला कोणतरी चालवतंय, आपण कोणाची तरी भाषा बोलतोय, हे आज मराठा समाज किंवा आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर जे येतं आहे ते आंदोलनाला गालबोट लावणारं अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि त्याच्यामुळं माझी विनंती आहे, याला पाड त्याला पाड आणि कोणाला निवडून आणायचं हे आता हळूहळू समोर येणार आहे. आणि त्याच्यामुळं आपला उद्देश काय होता हे महाराष्ट्रातील जनतेसमोर या ठिकाणी येईल. परंतु त्या ठिकाणी त्यांनी ताकदीनं लढावं. मराठा समाजासाठी आंदोलन उभं केलं आहे, परंतु मला वाटतंय की ते कोणाच्या तरी सांगण्यावरून त्या ठिकाणी जे काही चाली चालल्या आहेत त्याला बळी पडतील अशी अपेक्षा दिसते. महाराष्ट्राची निवडणूक आज जाहीर झालेली आहे. विरोधक यावरती बोलताना असं म्हणतात की हरियाणामध्ये भाजपने निवडणूक जिंकली म्हणून आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत, अन्यथा त्या निवडणुका झाल्या नसत्या. मला वाटतं निवडणुका ह्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार होतात, सरकार ठरवत नसतं. परंतु आता गिर गया तो भी टांग ऊपर. एक तर त्या ठिकाणी सांगायचं निवडणुका जर त्यांनी जिंकल्या असत्या तर EVM नसतं, तरी अजून तेवढा EVMवर आरोप केला नाही. त्याच्यामुळं हार जी आहे ती आपण नीट स्वीकारली पाहिजे आणि आत्मचिंतन करून सामोरं गेलं पाहिजे. परंतु रडीचा डाव खेळण्याची सवय काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला आहे. त्याच्यामुळे युतीचा जो BJPचा विजय झाला आहे त्याच्याने ते भयभीत झालेले आहेत. परंतु या देशातील जनता मोदी साहेबांच्या मागे आहे. जे काही थोडंफार लोकसभेला कमी पडलो त्याची खंतही देशातील जनतेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती खंत लोक भरून काढतायत. आणि महाराष्ट्रातील जनतासुद्धा त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या निवडणुकीत लोकसभेच्या जे काही महाराष्ट्रामध्ये थोडं कमी झालेली आहे ती पुरेपूर भरून काढून मोदी साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणून देतील असा आम्हाला महाराष्ट्रातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. निवडणुका लागल्यात पण अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाकडनं जागा वाटप जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं नाही, एकूण उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेले नाही. कधीपर्यंत महायुतीचं जागा वाटप आहे ते जाहीर होऊ शकतं? मला वाटतं महायुतीचा बैठकांचा सिलसिला सुरू आहे. जवळपास अंतिम टप्प्यात त्या ठिकाणी जागा वाटप आलेलं आहे. कधीही त्या ठिकाणी महायुतीच्या जागा वाटप होऊ शकतील. सर चुनाव की घोषणा हो चुकी है और जरांगे पार्टी ने आरोप लगाया है और बयान दिया है जातियों को शामिल करने को। नहीं, मुझे लगता है आपकी माध्यम से महाराष्ट्र की जनता के सामने मैं जो वस्तुस्थिति है, रियलिटी है, वो लाना चाहता हूँ. जो आरोप लगाया जाता है सरकार के ऊपर कि OBC में कई जात डालने का प्रयास किया है, मैं बताना चाहता हूं कि इसी तरह नया OBC में कौन सा भी जात महाराष्ट्र सरकार ने डाला नहीं. ये जो जातियाँ OBC में ली वो 2008 के पहले से ही OBC में थी, लेकिन केंद्र सरकार के OBC में यह जातियों का समावेश नहीं था. इसलिए यह सब जातियों ने मांग की और वह मांग के अनुसार केंद्रीय कमीशन जो है, सेंट्रल कमीशन, वह आयोग ने महाराष्ट्र सरकार को इसके बारे में पूछा
तो सिस्टम के हिसाब से राज्य सरकार की सिफारिश यह जात केंद्र सरकार के ओबीसी में लाने के लिए देने की आवश्यकता रहती है। उसी तरह 2008 के पहले जो महाराष्ट्र में ओबीसी में जो जात है वही जात केंद्र सरकार में ओबीसी में लेने के लिए महाराष्ट्र सरकार ने सिफारिश की है, नया कुछ भी किया नहीं। वो भ्रम की स्थिति निर्माण करें और बार बार फडणवीस जी का नाम ले रहे हैं। नहीं, फडणवीस जी को बदनाम करने के लिए उनको कहीं ने कहा है, कहीं ने वो मिशन उनको दिया है, उसी लाइन पे उनका काम चालू है। और अभी जो भाषा आ रही है उसके ऊपर से महाराष्ट्र की जनता को पूरा समझ में आ रहा है कि जरांगे किसकी भाषा बोल रही है। महायुति महाविकास आघाड़ी आज भी आरोप लगा रही है कि हरियाणा चुनाव के बाद जो है महाराष्ट्र में ईवीएम का जो रोना उनका है अभी भी चालू है, हम वैसा महाराष्ट्र में नहीं होने देंगे, ऐसा उनका बोलना है। मुझे लगता है जीत होती तो नाचते थे, लोकसभा में थोड़ा बहुत यश मिला, पराभव तो हुआ, सरकार तो नहीं आई, तभी नाचते थे। अभी तो अपनी हार हुई स्वीकार करने का बड़ा मन चाहिए ना। जीतेंगे तो यूएन अच्छा, नहीं जीतेंगे तो यूएन खराब। मुझे लगता है रोने का काम ये कांग्रेस और उनकी महाविकास आघाड़ी करती है। हरियाणा की जनता ने भारतीय जनता पार्टी को पूर्ण बहुमत दिया है, वो स्वीकार करना चाहिए, उसका आत्मपरीक्षण करना चाहिए। लेकिन ये आत्मपरीक्षण करते सीखते नहीं, खाली दोष देने का काम करना, टीका टिप्पणी करना, इतना ही इनका काम है। इसलिए हम उसके ओर ध्यान न देते हुए लोगों का विकास, लोगों का काम, इसके ऊपर ही फोकस करते हैं और इसलिए ही लोग हमारे पीछे रहते हैं। गए लोकसभा चुनाव में महाराष्ट्र की जनता में थोड़ा कम सपोर्ट मोदी साहब के लोकसभा के चुनाव में हुआ, लेकिन अभी हरियाणा का चुनाव बताता है कि लोगों को थोड़ा बुरा ही लगा कि इतना ज़बरदस्त नेता आज देश का नेतृत्व करते हुए हम ही कहाँ कम पड़े। इसलिए जो हरियाणा में हुआ, वो जो फीवर था, वो जो सहानुभूति थी, वही भी महाराष्ट्र में मोदी साहब के लिए हम लोग कम पड़े। ये महाराष्ट्र की जनता के मन में है, लेकिन वो पूरा कसूर ये चुनाव में भारी वोटों से बीजेपी महायुति को सरकार बना के महाराष्ट्र की जनता मतदाता करके दिखाएंगे। सर, विधानसभा चुनाव से ठीक पहले बीएमसी कर्मचारियों के लिए बोनस की घोषणा हुई है, उसको लेकर नहीं, ये देखो घोषणा सरकार करती है, अभी चुनाव तो तय है। इसका मतलब सरकार ने घोषणा नहीं करने का, लोगों को लाभ नहीं देने का, ऐसा नहीं होता है। अभी देखो इतने कैबिनेट हुए, अनेक सारे निर्णय हुए जो कि आपने भी उल्लेख किया, तो उसका स्वागत होना चाहिए। लोगों के हित के लिए अगर गति से सरकार निर्णय लेते होंगे, ज़्यादा से ज़्यादा सर्वसामान्य लोगों को उनके हित के निर्णय लेते हुए होंगे, तो उसका स्वागत ही होना चाहिए। कांग्रेस के प्रभारी ने बयान दिया है कि जो 5 टोल नाकों के लिए फ्री किया गया है, पूरे महाराष्ट्र में जो टोल नाके हैं उसके लिए बीजेपी ने घोषणा की थी पहले चुनाव से पहले, तो अब सबको क्यों नहीं किया गया, खाली 5 को क्यों किया गया? अरे पहला आपने तो कुछ भी नहीं किया। हम लोग तो थाना का मुंबई के टोल नाके 5 फ्री किए, जो आज सर्वसामान्य लोगों के लिए बड़ी राहत है। और स्टेप बाय स्टेप जो जो मांगा है वो सरकार पूरी करेंगी। लेकिन इनका ऐसा है 1,500 बहनों को दिया तो 1,500 क्यों नहीं, 3,000 क्यों नहीं दिया, 3,000 दिया तो 10,000 क्यों नहीं दिया। खुद कुछ भी करने का नहीं, और जो सामने सरकार देती है उसके ऊपर टीका टिप्पणी करना, यही इनका काम हुआ है। उनसे हमको लेन देन नहीं है, हम लोगों के प्रति हमारा जुड़ाव है। लोगों को जो जो देने की आवश्यकता है वो सेवा सुविधा महाराष्ट्र सरकार देगी। सीट शेयरिंग की अब तक कोई घोषणा नहीं हुई है। जल्दी अंतिम स्तर पर काम सीट शेयरिंग का महायुति का आया है, जल्द से जल्द इसके ऊपर कार्यवाही होगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.